Hello friends, I am Professor Jadhav PL. Today we are dealing with the terms related to dewatering and the construction dewatering. So these terms are used to describe the action of removing groundwater or surface water from the construction site. Dewatering is needed to be carried out throughout the process of construction. Excavating the ground having high water table gives a lot of problems while construction. So thus, in such cases, the excavation are done by dewatering the soil by the various methods. Dewatering, it is the process of removing groundwater or surface water from the construction site. कोणत्याही स्ट्रक्चरसाठी फाउंडेशनचं ॲक्सेवेशन करत असताना जर ग्राउंड वॉटर टेबल जर खूप हाय असतील त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर त्या ठिकाणी वॉटरिंगचे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. हाय वॉटर टेबल असल्या कारणामुळे ॲक्सेवेशन करत असताना जे ॲक्सेवेशन जे पीट्स असतात किंवा जे ट्रेंचेस असतात त्याच्यामध्ये पाणी साचतं आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये काम करणं थोडंसं कठीण होऊन जातं. तर त्यासाठी आपण डिवॉटरिंग करत असतो. म्हणजे जे काही साचलेले जे काही पाणी आहे खड्ड्यांमधलं किंवा ट्रेंचेसमधलं ते आपण काय करत असतो, रिमूव्ह करत असतो. तर ह्या मेथडला, ह्या प्रोसेसला डिवॉटरिंग म्हणायचं. डिवॉटरिंग इज द मेथड ऑफ रिमूव्हिंग द ग्राउंड वॉटर ऑर सरफेस वॉटर फ्रॉम द कन्स्ट्रक्शन साईट. जेणेकरून आपण त्या साईटवरती आपण योग्य पद्धतीने काम करू शकतो. जे काही लेबर्स असतात ते ड्राय कंडिशनमध्ये त्या ठिकाणी वर्क करू शकतात. यासाठी डिवॉटरिंग आपल्याला करावं लागतं कन्स्ट्रक्शन थ्रूआउट द प्रोसेस ऑफ द कन्स्ट्रक्शन. ओके, तर हे करत असताना त्याच्या काही मेथड्स आहेत. तर त्या मेथड्स आपल्याला ह्या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. त्या मेथड्स पाहण्याच्या आधी डिवॉटरिंग का महत्त्वाचं आहे तर तेही आपण पाहूया. इम्पॉर्टन्स ऑफ डिवॉटरिंग. ओके, सो डिवॉटरिंग इज नेसेसरी टू कीप द ॲक्सेवेशन एरिया इन ड्राय कंडिशन. ओके, आपल्याला ॲक्सेवेशन एरिया जर ड्राय कंडिशनमध्ये ठेवायचं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डिवॉटरिंग करावे लागते. डिवॉटरिंग ऑल्सो प्रिव्हेंट्स द ग्राउंड वॉटर ऑर सॉईल लिकेज ॲट द कन्स्ट्रक्शन साईट. ग्राउंड वॉटरचं जे काही लिकेजचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा प्रिव्हेंट करतं. सरफेसला ड्राय ठेवण्याचं काम करतं. जे काही अनवॉन्टेड वॉटर असेल ते त्या ठिकाणी रिमूव्ह करतं. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द ऑकरन्स ऑफ द सँड बॉइलिंग. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द ऑकरन्स ऑफ द सँड बॉइलिंग. इट प्रिव्हेंट्स ऑफ द हिल फेल्युअर. हिल फेल्युअरसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रिव्हेंट करू शकतो. ग्राउंड वॉटर टेबल हाय असल्या कारणामुळं जे काही त्याच्या संपर्कात येणारं जे काही सॉईल असेल ते फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ते सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यासाठी डिवॉटरिंगची रिक्वायरमेंट असते. इट प्रिव्हेंट्स द फ्लोटेशन ऑफ द बेस ऑफ द स्ट्रक्चर. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द फ्लोटेशन ऑफ द बेस ऑफ द स्ट्रक्चर. For these purposes, we can carry out the dewatering during the construction, during the whole construction of the structure. Okay. So next one is the methods of the dewatering. So there are many methods of dewatering which is required at the time of the construction. So let us discuss one by one. So these are 9 types of the dewatering. First one is the ditches and sumps. Ditches and sumps. So second one is a pumping. So pumping, this is the simplest form of the dewatering technique which pumps are installed, in which the pumps are installed along the foundation trenches to take out the water. ओके, तर पंपिंग ही एक मेथड आहे डिवॉटरिंगची. पंपच्या साहाय्याने खड्ड्यांमधलं जे काही पाणी असेल ते आपण पंप आउट करतो. त्यासाठी पंप्सची रिक्वायरमेंट असते. ट्रेंचेसच्या अलॉंग्स त्या ठिकाणी पंप्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात जेणेकरून खड्ड्यांमधलं जे काही पाणी असेल त्याचा उपसा योग्य पद्धतीने करू शकतात. म्हणून ह्या मेथडला पंपिंग म्हणायचं. आता हे एकूण 9 मेथड दिलेले आहेत, परंतु सिलेबसमध्ये आपल्याला काही सिलेक्टेडच आपल्याला मेथड्स विचारले जातात. एक्झामला काहीतरी सिलेक्टेडच आपल्याला मेथड्स त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये वेल पॉईंट सिस्टम आणि डीप वेल सिस्टम ह्या 2 महत्त्वाच्या मेथड्स आहेत. तर ह्या 2च महत्त्वाच्या मेथड्स आपण डीपली स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर डिचेस अँड सम्प्स, पंपिंग, वेल पॉईंट सिस्टम, शॅलो वेल, डीप वेल, व्हॅक्यूम मेथड, इलेक्ट्रॉन्स ॲस्मॉसिस, ग्राउटिंग आणि फ्रीजिंग ह्या एकूण 9 मेथड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ डीप वेल सिस्टम. तर त्यापैकीच एक मेथड जे आपल्याला सिलेबसमध्ये विचारली जाते, आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते किंवा याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ती मेथड म्हणजे डीप वेल सिस्टम. व्हेन द डेप्थ ऑफ एक्सकॅव्हेशन इज मोर दॅन 16 मीटर
डीप वेल ड्रेनेज सिस्टम मे बी यूज. ज्यावेळेस ॲक्सेवेशनची डेप्थ ही 16 मीटरपेक्षा जास्त असते त्यावेळेस आपण डीप वेल सिस्टम प्रिफर करतो. अ डीप वेल सिस्टम कन्सिस्ट ऑफ ॲरे ऑफ अ बोर्ड वेल पंप बाय सबमर्सिबल पंप्स. याच्यामध्ये नंबर ऑफ बोरवेल्स असतात ज्याच्यामधून पंपद्वारे आपण काय करतो, सबमर्सिबल वॉटर जे काय असेल ते पंप आउट करून बाहेर काढतो. पंपिंग फ्रॉम ईच वेल लोअर द ग्राउंड लेवल अँड क्रिएट्स अ कोन ऑफ डिप्रेशन ऑर ड्रॉडाऊन अराउंड इट सेल्फ. हे जे काही पंप्स किंवा बोरवेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात ते ग्राउंड वॉटर लेवल काय करत असतात, लो करत असतात. म्हणजे ग्राउंड वॉटर पाण्याची जी काही पातळी आहे ती कमी करते ही पंपिंग मेथड. सेव्हरल वेल्स ॲक्टिंग इन अ कॉम्बिनेशन कॅन लोअर द ग्राउंड वॉटर लेवल ओव्हर अ वाईड एरिया बिनिथ ॲक्सेवेशन. तर वॉटर लेवल कमी करून एक ड्राय कंडिशन प्रोव्हाइड करण्यासाठी डीप वेल सिस्टम आपण प्रिफर करतो. ही एक टिपिकल डायग्रॅम आहे पहा डीप वेल सिस्टमची. याच्यामध्ये नंबर ऑफ बोरवेल आपण काय करत असतो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून एक डिप्रेशनचा एक कोन क्रिएट होतो. ठीक आहे. नेक्स्ट मेथड आहे वेल पॉईंट सिस्टम. अ टिपिकल वेल पॉईंट सिस्टम consists of the series of small diameter wells connected via a header pipe to a suction side of a suitable well point pump. ठीक आहे. Well point are typically installed in lines or the rings around the excavation. The pumps creates a vacuum in a header pipe drawing water out of the ground. Well point dewatering is widely used for the excavation of the shallow depth, essentially for the pipeline trenches excavation. जनरली वेल पॉईंट सिस्टम आपण शॅलो डेप्थच्या ॲक्सेवेशनसाठी आपण प्रिफर करत असतो. ठीक आहे. तर ही एक टिपिकल डायग्राम आहे वेल पॉईंट सिस्टमची. याच्यामध्ये नंबर ऑफ जे पाईप्स असतात ते ह्या ठिकाणी इन्सर्ट केलेले असतात आणि त्याच्या पंपिंग थ्रू आपण काय करतो, ग्राउंड वॉटरची जी लेवल आहे ती पण कमी करतो. अशाच आणखी काही मेथड्स आहेत त्याच्यामध्ये पंपिंग मेथड, पंपच्या सहाय्याने आपण ग्राउंड वॉटर टेबल काय करतो, लो करतो. सम्स अँड साईड ड्रेन्स ही पण एक मेथड आहे. त्याच्यानंतर शॅलो वेल सिस्टम, डीप वेल सिस्टम, व्हॅक्यूम मेथड, इलेक्ट्रोऑस्मॉसिस, ग्राउटिंग अशा वेगवेगळ्या मेथड्स ह्या डिवॉटरिंगसाठी प्रिफर केल्या जातात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला जो सेकंड चॅप्टर आहे तो ह्या ठिकाणी संपतो आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण नवीन लेक्चर स्टार्ट करणार आहोत, नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. चॅप्टर नंबर 3 कन्स्ट्रक्शन ऑफ अ सुपरस्ट्रक्चर. ठीक आहे. थँक्यू.